हाय, शीतल माहिती ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? अगदी आनंदात ना? तर कसं आहे, तर एक एक वेळेला असं होतं की घरातलं खाऊन खाल्ल्यानंतर बाहेरचं सुद्धा आपल्याला काहीतरी नाश्ता वगैरे खायची इच्छा होते, होय की नाही? तर असंच आज आम्हाला बाहेरची भेळ खायची इच्छा होती, पण आम्ही तिथं थांबून काय खाल्लेलं नाही गाड्यावर वगैरे. आम्ही घरी पार्सल आणलेलं आहे आणि ते काय काय आहे आणि ते आपण कशा प्रकारे मिक्स करून खाणार आहे ते आपण बघूया. तर चला बघा, यामध्ये हे बघा, हे आता मी यामध्ये ओतते. हे सगळं त्यांनी मिक्स करून दिलेलं आहे. तुम्ही म्हणाल एवढी मोठी पाटी भरून सगळं आणले, तर आमच्या चौघांसाठी आम्ही हे आणलेलं आहे. आणि हे काय, यात त्यांनी जेवढं जेवढं साहित्य त्या भेळसाठी असतात ते सगळं त्यांनी मिक्स करून दिलेलं आहे बघा. आणि त्याच्यासाठी लागणारं जे काय म्हणतात ते तिखट आणि गोड जे असते त्यांची चटणी म्हणतात किंवा ते काय ह्याचं पाणी असतं ते पण त्यांनी दिलेलं आहे. तर ते पण आता यामध्ये ॲड करूया. मी आता थोडं थोडं आता एका हातानं करते आणि एका हातानं असं हलवून घेते. तर आपल्याला जास्त ओलं पाहिजे असलं तर जास्त घालायचं. कोणाला आवडतं ओलं किंवा जरा सुकं आवडतं कोणाला, तर मी मिडियमच करते, जास्त काही करत नाही. आता ह्या मी तुम्हाला दिसायसाठी ह्याच्यामध्ये घेतले, नंतर पातेल्यात व्यवस्थित आपल्याला मिक्स करता आलं असतं, होय की नाही? बघा बरं. आता झालं आपलं मिक्स. बघूया, कमी पडलं तर अजून आपल्याला आहे. हां, त्याच्यानंतर आता ह्यामध्ये ना तिने आता आपल्याला कांदा पाहिजे, कांदा कोथिंबीर वगैरे सगळं आहे बघा. हे सगळं तिने दिलेलं आहे, ते मी घालते ह्यामध्ये सगळं. घरात जरा येईपर्यंत जरा वेळ झाला ना, त्यामुळं कागद थोडा ओला झाला. हे बघा बघा, आपली 2 मिनिटांमध्ये भेळ आपली तयार झालेली आहे का? मला वाटतं थोडंसं अजून आपण जरासं घालूया, अजून तिखट गोड चटणी म्हणा किंवा काय म्हणताय, पाणी कोण म्हणते, काय काय बघा. तर आता छान झालेले आता. तर आता आपण सर्व करूया की कोल्हापुरी भेळ. तर आता एवढी पाटी म्हटलं त्या वेताना आपल्याला प्लेट पण पाहिजे, होय की नाही? बघा, एवढी मोठी प्लेट आणि यामध्ये आता आपण घेणार आहे खायला. ते बघा, आणि त्यामध्ये ना हे बघा, ही मिरची पण आहे. आणि आता बघा, तर या खायला. छान झालेले. तर चला आता देऊयात. आता आम्ही याचा आस्वाद घेतो, तुम्ही पण घ्या. तर बघा, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. हे आम्ही चौघजण संपवणार आहे आज. बहुतेक बघू, जेवलं तर थोडं जेवणार आहे, कारण येणंच आमचं पोट भरणार आहे. तर चला, ओके बाय. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा, आणि आवडला असलं तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. ओके, बाय बाय, थँक्यू.